पवनपुत्र हनुमान बालपणापासूनच अतिशय पराक्रमी, बुद्धिमान आणि दिव्य शक्तींनी युक्त होते. वायुदेवांचा आशीर्वाद आणि शिवांश असल्यामुळे त्यांच्यात अपार सामर्थ्य होते. लहान वयातच त्यांनी अनेक अद्भुत पराक्रम केले. कधी डोंगर उचलणे, कधी आकाशात वेगाने उड्डाण करणे, तर कधी देवांनाही आश्चर्यचकित करणारी कृत्ये करणे, हे सर्व हनुमानासाठी सहज होते. या अपार शक्तीमुळे त्यांच्या मनात हळूहळू गर्व उत्पन्न झाला. माझ्यासारखा बलवान कोणीच नाही, अशी भावना त्यांच्या मनात येऊ लागली. ते आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करू लागले. देव, ऋषी, मुनी यांनाही ते आपल्या ताकदीने प्रभावित करू लागले. हे सर्व पाहून आई अंजनी चिंताग्रस्त झाल्या. त्यांना कळून चुकले की शक्तीबरोबर नम्रता नसेल तर ती शक्ती घातक ठरू शकते. म्हणून त्यांनी हनुमानाला योग्य वेळी धडा शिकवण्याचे ठरवले. एके दिवशी अंजनीमातेने हनुमानाला बोलावले आणि शांतपणे म्हणाल्या, बाळा, तू खूप बलवान आहेस, हे खरे आहे. पण तुला एक प्रश्न आहे, ही शक्ती तुझी स्वतःची आहे का? हनुमान थोडे गोंधळले. त्यांनी उत्तर दिले, आई, ही शक्ती माझ्यातच आहे. तेव्हा अंजनीमातेने डोळे मिटून प्रार्थना केली आणि वायुदेवांना विनंती केली. क्षणातच हनुमानाची शक्ती क्षीण झाली. ते आकाशात उडू शकले नाहीत. शरीरात थकवा जाणवू लागला. पहिल्यांदाच हनुमान असहाय्य झाले. तेव्हा अंजनीमातेने प्रेमाने सांगितले, बाळा, ही शक्ती तुझी नाही. ती ईश्वराची देणगी आहे. गर्व केला तर ईश्वर ती परत घेतो. शक्तीपेक्षा नम्रता मोठी असते. हे ऐकताच हनुमानाच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी आईच्या चरणी मस्तक ठेवले आणि म्हणाले, आई, माझ्याकडून चूक झाली. आता मी कधीही गर्व करणार नाही. माझी शक्ती मी सदैव धर्म, भक्ती आणि सेवेसाठीच वापरेन. आई अंजनीने त्याला आशीर्वाद दिला. त्याच क्षणी हनुमानाची शक्ती परत आली, पण यावेळी त्याच्यासोबत विनय, भक्ती आणि संयम होते. तेव्हापासून हनुमान हे अहंकारशून्य, सेवाभावी आणि परमभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले.